माऊलींनो, मागच्या अध्यायात आपण भर्तृहरी आणि पिंगळा राणीची कथा ऐकली आहे. तर पिंगळा राणीच्या मृत्यूने दुःखविवल झालेल्या भ्रमिष्ठ राजाला गोरक्षनाथ कसे मार्गावर आणतात ते आज आपण आजच्या अध्यायात बघणार आहोत. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्तप्रबोध अध्याय 42. वैराग्य शतकाचा जन्म. प्रधानाच्या विनविनीला मान देऊन गोरक्षनाथ त्यांच्याबरोबर राजा भर्तृहरीची अवस्था बघायला स्मशानात निघाले. ज्या ठिकाणी राणी पिंगळेचं दहन केलं होतं त्या ठिकाणी राजा शोकविवल अवस्थेत बसून होता. रूपवती गुणवती राणी पिंगलेच्या आठवणीत मग्न होता. त्याला कशाचंच भान नव्हतं. त्याच्या लौकिक जगाच्या जाणीवा लोपल्यासारख्या झाल्या होत्या. दुःखानं त्याच्या साऱ्या संवेदना थिजून गेल्या होत्या. शून्यात नजर लावून पिंगळा पिंगळा करीत तो आक्रोशत होता. स्मशानात आल्याखेरीज आणखी कोणी आहे याचीही त्याला जाणीव नव्हती. तो आपल्या विश्वात रममाण होता. प्रधानानं विनम्र स्वरात राजाला विनावलं, महाराज, या स्मशानात एक अतिशय व्युत्पन्न तेजस्वी असे योगीराज आले आहेत. सारे प्रजाजन त्यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेऊन गेले. आपण फक्त त्यांना भेटला नाहीत, त्यांचा आशीर्वाद घेतला नाहीत, म्हणून अशी विनंती करतो की त्यांना भेटायला आपण चला. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आपल्या दुःखाचा निरास करून घ्या. राजाला प्रधानाचं बोलणं समजलं. तो अतिशय उदास मनानं गोरक्षनाथाकडे निघाला. राजा येतो आहे असं पाहून गोरक्षनाथांनी आपल्याबरोबर मुद्दा मांडलेले नक्षीदार काचपेटी हातातून खाली टाकून दिली. काचेची ती पेटी खाली पडताच फुटली. तिचे तुकडे तुकडे झाले. ते तुकडे पाहून गोरक्षनाथांनी मोठमोठ्यानं रडायला सुरुवात केली. लहान मुलासारखे ते गळा काढून रडू लागले. स्वतःचा ऊर बडवून घेऊ लागले. आक्रोशू लागले. माझी पेटी गेली, माझी काचपेटी नष्ट झाली. तिच्यासारखी सुबक नक्षीकाम केलेली तीच होती. आता ती मला पुन्हा कशी मिळणार? तिच्या विना मला एक क्षणही नाही करमणार. राजा गोरक्षनाथांच्या पाया पडण्यासाठी वाकला तरी गोरक्षनाथ स्वतःच्या दुःखातच चूर होते. त्यांचं राजाकडे लक्ष नव्हतं. माझी पेटी, माझी काच पेटी करत ते रडतच होते. शेवटी राजाला राहावलं नाही. राजानं गोरक्षनाथांना विचारलं, योगीराज, आपल्याला एवढं कसलं दुःख झालं आहे? आपलं काय हरवलं? आपण मला सांगा. मी आपली हरवलेली वस्तू त्वरित आपल्या पुढे आणून हजर करतो. एवढं दुःख त्याच्यासाठी कशाला करता? राजा, माझी काचपेटी फुटली. ती अतिशय माझी लाडकी होती. तू मला ती कशी काय आणून देशील? तिचे तर तुकडे तुकडे झाले. ती गेलेलीच मला हवी आहे. जगातल्या सुंदर पेट्या जरी तुम्हाला आणून दिल्यास तरी तिची सर दुसऱ्या कुणालाच येणार नाही. तिच्यासारखी शेवटी तीच. योगीराज, आपण तर प्रत्यक्ष योग सिद्ध तपस्वी, सर्वसंग परित्याग केलेले, मायामोहाला जिंकून घेतलेले एका क्षुद्र काचपेटीसाठी एवढे शोकाकुल होता? राजा, मी माझ्या काचपेटीवर नितांत प्रेम केलं. आज कितीतरी वर्ष ती माझ्याजवळ होती. तिच्या विरहाच्या दुःखानं मी व्याकुळ झालो. योगी असलो तरी मीही माणूस आहे. पण राजा, मी स्मशानात राहत होतो तेव्हा बघितलं, तूही कोणासाठी तरी धाय मोकलून रडत होतास, शोकविवल होऊन आक्रंदत होतास. ते कोणासाठी? दीर्घ निश्वास टाकीत राजानं आपल्या प्राणप्रिय पिंगळेच्या मृत्यूची हकीकत सांगितली. केवळ विनोद करायचा म्हणून आपण स्वतः मेल्याची वार्ता दूताकरवी पाठवताच त्या पतिव्रतेनं ती बातमी ऐकताच तिथल्या तिथं प्राण सोडले. मस्करीची कुस्करी झाली. माझी पिंगळा मला कायमचीच सोडून गेली. तिला मला एकदा तरी भेटायचं आहे हो. डोळे भरून पाहायचंय. जीवेवरून तिच्यावर प्रेम करायचे असं म्हणून गोरक्षनाथांना सांगता सांगता राजा मोठमोठ्यानं रडू लागला. पिंगळा पिंगळा करू लागला. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, राजा, तू जर माझी पेटी मला आणून देणार असशील तर तुझी पिंगळा मी तुला भेटवीन, पण माझी काच पेटी तू मला दिली पाहिजेस. गोरक्षांच्या त्या बोलण्यानं राजा अतिशय खुश झाला. त्यानं प्रधानाला आज्ञा केली की ताबडतोब जाऊन राज्यातील सर्व कारागिरांना बोलवून आणा आणि योगीराज सांगतील त्याप्रमाणे पेटी त्यांना बनवून द्या. राजाची आज्ञा सुटताच निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यपूर्ण वस्तू बनवणारे कारागीर हजर झाले. सारं कौशल्य पणाला लावून त्यांनी विविध धातूंच्या नक्षीदार सुबक पेट्या बनवल्या, कलाकुसरीनं सजवल्या. पेट्यांचं एक भलं मोठं थोरलं जंगी प्रदर्शनच भरल्यासारखं झालं. राजाला वाटलं, यातली एखादी पेटी तरी योग्याला पसंत पडेल आणि त्याचा शोक थांबेल, तो खुश होईल. पण तसं घडलं नाही. इतक्या पेट्यातून एकही पेटी गोरक्षाच्या मनास येईना. सोन्या चांदीपासून ते थेट
हस्तिदंतापर्यंत सर्व धातूंच्या सर्व प्रकार आकारांच्या पेट्या तशाच पडून होत्या आणि गोरक्ष आक्रंदत होता, या सारांच्यात ती नाही, माझी काचपेटीच मला हवी आहे, ती मिळाल्याशिवाय मला चैन पडणार नाही. सगळे हताश झाले. राजाही खिन्न झाला. त्याला काय करावं ते सुचेना. एक विचार त्याच्या डोक्यात आला. त्यानं चूर चूर झालेले ते काचेचे सगळे तुकडे गोळा केले आणि बेमालूमपणे ते पूर्वीसारखे कारागिरांना जोडून द्यायला सांगितले. कारागिरांनी ते जोडले. पूर्वीसारखी पेटी तयार झाली. पण गोरक्षनाथ त्याला हात लाविनात. ती भंगलेली पेटी मला नको असं म्हणून त्यांनी दूर सारली. राजाला हाक मारून त्यांनी सांगितलं, राजा, तू मला माझी पेटी परत देऊ शकला नाहीस, तरी मी मात्र तुला तुझी पिंगळा जिवंत करून दाखवतो. असं म्हणून मंत्र जपून त्यांनी पिंगळेच्या रक्षेवर पाणी शिंपडलं आणि काय आश्चर्य, ते चितेतील रक्षेच्या जागी ती पिंगळा हसत मुखानं उभी राहिली. राजानं स्पर्श करताच ती लाजली, शरमली. राजाला अत्यानंद झाला. त्याचं दुःख कुठल्या कुठं पळालं. त्याने गोरक्षनाथाला साष्टांग प्रणिपात केला. आपण महान आहात म्हणून माझ्या दुःखाचा परिहार करून आपण मला स्वर्गीय सुख दिलं. राजा, माझ्या बोलण्याप्रमाणे मी तुझी पिंगळा जिवंत केली. आता माझी वस्तू तू मला परत दे. ती तशी देईन म्हणून तू कबूल केलं होतंस. कबूल केल्याप्रमाणे ती वस्तू मला दिलीस तर मी 1000 पिंगळा तुला देईन. आटप, माझी वस्तू मला आणून दे. राजा गोरक्षांना शरण गेला. त्यांचे पाय धरून म्हणाला, मी पामर, आपलं सामर्थ्य माझ्या अंगी कुठून येणार? मी म्हटलं होतं त्याप्रमाणे देऊ शकत नाही, याबद्दल मला क्षमा करा. माझ्या वचनातली असमर्थता मला पटते. कृपावंत होऊन मला क्षमा करा. राजा, पुरुषार्थी माणसाला आपल्या वचनाचं मोल असावं लागतं. तुला शक्य नसतानाही तू मला वचन देऊन बसलास की तुमची वस्तू तुम्हाला परत करीन. ते तुला शक्य झालं नाही, पण मी उच्चारलेलं माझं वचन मात्र मला आता खरं करून दाखवायला हवं. असं म्हणून गोरक्षनाथांनी पिंगळेच्या चितेवर पुन्हा मंत्र टाकला. राजाची मती गुंग झाली. चितेवरून 1000 पिंगळा धावत आल्या. त्यांनी पिंगळेसारखा सगळा साज शृंगार केला होता. वस्त्रभूषणं ल्याली होती. त्यांनी राजाला घेरलं. त्याच्यावर नाना प्रकारांनी त्या प्रेम करू लागल्या. आपल्या क्रीडांनी त्याचे चित्त वेधू लागल्या. प्रत्येकीचा हट्ट होता. राजानं प्रथम आपल्याशी संग करावा, आपल्याशी रत व्हावं. त्या राजाला विनवू लागल्या. राजा रंजीस आला. त्याला काय करावं सुचेना. एका पिंगळेसाठी तो वेडा झाला होता, पण अशा अनेक पिंगळांचं तो कसं काय समाधान करू शकणार होता? प्रत्येकच त्याच्याकडून समागमाची अपेक्षा करत होती. राजा शेवटी वैतागला आणि गोरक्षांना शरण गेला. नाथ, मला माझी पिंगळा हवी होती, हे तुम्ही काय केलं? माझी पिंगळा, एकटी पिंगळा मला हवी आहे. राजा, या साऱ्याच्यातून तू तुझी पिंगळा ओळखून काढ आणि तिचा स्वीकार कर. बाकीच्या सगळ्या आपोआप नाहीशा होतील. राजाला आपली पिंगळा ओळखता येईना, कारण त्या सगळ्या सारख्याच होत्या. 1000 जणी नाकी, डोळी, अंगापिंडानं, रूपा, साजानं, वेशानं सारख्या, अगदी हुबेहूब एकीसारख्या एक होत्या. कोणाला पिंगळा म्हणून म्हणावं? राजाला संभ्रम पडला होता. इकडे त्या सर्व स्त्रिया कामज्वराने इतक्या विव्हल झाल्या होत्या की त्यांना धीर धरवत नव्हता. त्यांनी राजाला पुन्हा घेरला आणि सांगितलं, हे राजन, आमच्याशी समागम करून तू पुत्रप्राप्तीचं सुख आम्हाला दे. आम्ही त्याच्यासाठी आतुरलेल्या आहोत. जर तू आमच्या भावना पूर्ण केल्या नाहीस तर असंख्य भ्रूणहत्याचं पातक तुझ्या मस्तकी बसेल. या असल्या प्रकारानं राजाला घाम फुटला. त्याच्यातला विवेक जागा झाला. त्याच्या वासना विझल्यासारख्या झाल्या. सारासार विचारशक्ती जागृत झाली. आपण किती विवेकहीन झालो होतो याची जाणीव झाली. त्याचं मन पश्चातापानं जळू लागलं. धावत जाऊन त्यानं पुन्हा गोरक्षाचे पाय धरले. गोरक्षनाथ, मी वासनेत लिप्त होऊन वेड्यासारखा वागलो, भरकटलो. मला त्याचा पश्चाताप होतो आहे. या साऱ्यातून मला मुक्त करा. ह्या पिंगळा मला नकोत, हे राज्य नको, वैभव नको. आपल्या पायाशी मला जागा द्या, माझा उद्धार करा. गोरक्षनाथांनी भर्तृहरीला उठवून छातीशी धरलं. राजाच्या नेत्रातून गळगळा अश्रू वाहत होते. पश्चातापानं अंतःकरण दग्ध झालं होतं. सबंध आयुष्याचा पट भर्तृहरीच्या डोळ्यासमोरून जात होता. या त्याच्या राजविलासी आयुष्यात कधीच वैराग्याचे, ईशचिंतनाचे, आत्मस्वरूप बोधाचे क्षण आले नव्हते. चैन, विलास, ऐशाराम आणि शृंगार यातच त्याचं आजवरचं आयुष्य व्यतीत झालं होतं. ते राजविलासी आयुष्य म्हणजे काळाचा केलेला अपव्यय हे त्याला पटलं आणि त्याच्या मनात वैराग्याचे विचार निर्माण झाले. भोग लालसेपेक्षा अखंड ज्ञान लालसा, ज्ञान साधना ही श्रेष्ठ आहे हे त्याला पटलं.
आपल्या आयुष्याचा त्याला धिक्कार करावासा वाटला, तिरस्कार करावासा वाटला आणि त्यातून वैराग्य शतक हे काव्य जन्माला आलं. अतिशय रसिक, शृंगारिक, भोगविलासी राजा सरते शेवटी विरागी बनला. सर्व भावना वासनांचा त्याग करून विरक्त झाला. अनन्य भावानं गोरक्षनाथांना शरण आला. या भवसागरातून मला मुक्त करा, मोक्षप्रदाची मला वाट दाखवा म्हणून विनवणी करू लागला. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 42वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.